एक पाहत सायकाचे एक पाहत सायकाचे दहने एक पाहत सायकाचे दहने सावध त्या गुन्हेगारी सावध त्या गुन्हेगारी नवा सावध त्या गुन्हेगारी नवा मारा का देवा भयंता मारा हाक देवा भय अट्टहास मारा का देवा भयंता मारा हाक देवा भय अट्टहास तव काळा ऐसे झाले ना जव काळा ऐसे झाले नाही जव काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप जिने तोचीवरी माप भरे जिने तोचीवरी माप भरे मारा का देवा भयंता मारा हाक देवा भय अट्टहास मारा का देवा भयंता मारा हाक देवा भय अट्टहास तव काळा ऐसे झाले ना काळा ऐसे जव काळा ऐसे झाले नाही तुका म्हणे धिका वाहती मार्ग म्हणे धिक वाहती मार्ग धिक वाहती म्हणे धिक वाहती मार्ग मग हालले अक्काले मग हालणे दी अक्काले मग हालणे मारा का देवा भयंता मारा हाक देवा भय अट्टहास मारा का देवा
एकाची गहणे एक पाहत असा एकाची गहणे एक पाहत असा एकाची गहणे एक पाहत असा एकाची गहणे सावध त्यागुणे कारे नवा सावध त्यागुणे कारे नवा मारा हात देवा भय
लावलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू सारे चरण संताची या तू सारे चरण संताची या तू सारे चरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्त जननी देवाची शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंग मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी ओ मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा एक पाहत सा एकाचे दहने सावध त्या गुणे कारिन व्हा मारा हाका देवा भयटासे जव काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरी तुका म्हणे धिग वाहते मार्ग अंगाले मग हालून दे विठाला विठाला हो कीर्तन सेवेकरिता घेतलेला किंवा निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा निर्वाणी प्रकरणातला अभंग आहे. सेवा की निमित्त आहे, नित्य आहे की नैमित्तिक आहे. आपल्या या पुण्यवान नगरी शेगाव मध्ये सुरभी कॉलनी येथील श्रीमती गंगा भागीरथी कमलाबाई जवजे मारुती कोकाटे हे यलोक सोडून परलोकात निघून गेले आणि त्यांचा हा 13वीचा कार्यक्रम. शोकाकुल त्यांचे सुपुत्र रमेश मारुती कोकाटे, सुरेश मारुती, जगदीश मारुती कोकाटे. विठाला विठाला 13वीचा कार्यक्रम आहे. 13वीच्या कार्यक्रमात एवढं असा संच नसतेच, पण आमचे संतोष भाऊ हिने आणलं तो मेळ सगळं. आमचे जगदीश महाराज आले, मृदंगाचे वाशिम डोंगरगावची टाळकरी आहेत. हो, निवृत्ती महाराज आहेत.
त्याचे मार्के बुवा सगळे. एरवी म्हटलं की लोकही कीर्तन ऐकत नाही, एरवी तर ऐकतच नाही, पण तेरवीचे ऐकत नाहीत. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण आपल्या संस्कृतीने घालून दिलेले हे नियम आहेत, 16 संस्कार. त्याच्यातला एक संस्कार आहे, हे मोडीत काढलं बरं. अति बुद्धिवान लोक म्हणजे बुद्धी वाढली, हो काय करा लागते, करावंच लागते. नाही केले त्याचे परिणाम भोगून राहिले लोक आज. नाही केलं तर काय होते, ते पित्र दात खातात वरून. आहा कटा ज्यांचे करीती पितर, महाराजांचे करीते कीर्तन. आहा कथा ज्यांचे करीती पितर, महाराजांचे करीते कीर्तन. वंश दुराचारी पुत्र झाला, दुराचारी वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कथा ज्यांचे करीती पितर, आहा कथा ज्यांचे करीती पितर, महाराजांचे करीते कीर्तन. महाराजांचे करीते कीर्तन. खातात, पोटो मोडतात, त्या मुलांच्या नावाने शाप देतात. मग त्या वंशामध्ये दुराचार करणार पोरग जन्माला येते. हे पिंडोदक कर्म जर केले तुम्ही श्रद्धेनं विश्वासानं, तर ते आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते व्हावे तया. म्हणून ते कोकाटे बाई आपल्यातून निघून गेल्या, सगळेले जाणार एक दिवस. हो येथे उरो नाही, येथे उरो नाही आले अवतार. येथे उरो नाही आले अवतार. येथे उरो नाही आले अवतार. उरो नाही आले अवतार. रते पामारो जीव कीर्ती. रते पामारो जीव कीर्ती. रते पामारो जीव कीर्ती. रते पामारो जीव कीर्ती. येथे उरो नाही आले अवतार. 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 हो महाराज सांगतात, येथे उरो नाही आले अवतार. पीर मरे पैगंबर मरे, मरे हकीम रोगी. तपी जपी तपी संन्यासी मरे पळे कालके. आधा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू. एक दिवस जाणार सगळ्याले. म्हणून आज जो हा कार्यक्रम आहे, खरा गोड कशाने होते, नामस्मरणाने होते. पकवान नाही ना बोलणे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा, भेटी रखमाईच्या बरा. विठाला विठाला यासाठी केला होता तास, शेवटचा दिवस विसरू ऋणातून मुक्तता याच्यात आहे. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, पिंड पदावरी दिला आपुले घरी. हे कराच लागते बाबा. आता खूप शिकले लोक, हे योग खूप पुढे गेलं, पण जे करायचं आहे ते संस्कृतीत जे आपली नियमावली आहे त्या नियमांचा पुढचं पाहूनच माणसाला उपदेश करावा लागते. समजा समोर आता रोडनं गतिरोधक जर आहे तर त्याचं बोर्ड आहे समोर पहिले, पुढे गतिरोधक आहे, वाहने म्हणजे सावधान करतात. तद्वत संत बरेचशे अभंगात आलंय सावधान सावधान. तुम्हा आम्हाला सावध करतात. सावध झाल्यावर काय करायला सांगतात, ते रोयट्या हाण्याला जा शेतात.
सावध झालो, सावध झालो, हरीचे आलो चालू जागरण सावध होऊनी देव करा कैवारी. म्हणून आजच्या अभंगात आपण किती लोक एकमेकाचे दहन पाहतो, किती लोकांच्या दिंडीत जातो, तरी सुधारणा आहे का लोकांची? नाही. मग त्याच्यासाठीच महाराज सावधानतेचा इशारा देतात. अभंगाचं पहिलं चरण. एक पाहत सा एकाची दह, एक पाहत सा एकाची दह, सावध त्या गुन्हेगारी सावध त्या गुन्हेगारी एक पाहतसा एकाचे दहने, सावध त्या गुन्हेगारी नवा. तरी सावध झालो का आपण? त्या मातीहून घरी गेलो आणि आंघोळ केली की घुसलं हे पिसाट वारा आपल्या अंगात. अहो प्रत्येक याच्यात उपदेश आहे, कोणती घ्या तुम्ही. हे साधे भजन आहेत, भूपाळ्या, भावगीत, भक्तिगीत, प्रत्येक याच्यात उपदेश केला. पण तो समजदार आले आहे. एका मारवाड्याच्या शेताचे शेत धुऱ्यात धुरा एका आपल्या भजनी माणसाचं शेत होतं, भजनातला माणूस. तिकून तुरीचं तास होत. त्याने ते निंद्यातही येऊ दिलं नाही. त्या बाया घेत होत्या म्हणे नाही ते शेतचं आहे ते तूर एवढी आली त्या वर्षी की एकाच तासाला 1 क्विंटल तूर. सोंगायच्या दिवशी लागला सोंगायले, तर त्या शेठजीने ते दिवाणजीने पाठवलं की आपली तूर सोंगणीले आली का, हे ते गेला. तर याचं चालू होतं, पर भजन म्हणत होता तो सोंगता सोंगता. तुझा ना भरोसा आलं का तुमचं, ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. मग ते दिवाणजी म्हणलं हो भल्या माणसा, तुझाही भरोसा नाही त्याचाही भरोसा नाही, मग हे रिकामे काम कशासाठी करून राहिला विचारा. म्हणून एक पाहतसा एकाचे दहने, सावध त्या गुन्हेगारीन व्हा. सावध व्हा, सावध होऊन त्याच नामस्मरण करा, त्याला आडवा, त्याला हाका मारा. अभंगाचं दुसरं चरण. मारा हाक देवा भयात हासे, मारा हाक देवा भयात हासे, मारा हाक देवा भयात हासे, मारा हाक देवा भयात हासे. जव कळाईस झाले नाही, जव कळाईस
जब काळायसे झाले नाही. तो काळ टपलेला आहे आपल्या मागे जाय तो. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे. अवकाश. काळा नाळाचे तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाक पाकडिता तव हे सरे. तितक्या टाइमात मरा लागते आपल्याला. ती माशी पंख हलवते की नाही तेवढ्या वेळात. म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगा की काही आपलं सार्थक झालं पाहिजे, नाव झालं पाहिजे. नाही तर बरा मेला तर म्हणतातच लोक. बरा गेला. काही लोक तेरवी लोकही ध्यानात राहत नाही. तेरवीच्या दिवशी दिसल्यावर म्हणतात आज काय हो, अमुक अमुकची तेरवी आहे. आज 700 वर्षे झाले तुकोबा ज्ञानोबा नाथबाबा. आज त्याच्याच भरोशावर आम्ही फिरून राहिलो. विठाला विठाला कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. पीछे ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. असं काही करून ठेवा. कबीर महाराज म्हणतात जेव्हा त्या बालकाचा जन्म होते ना ते त्या त्या करत येते. लोकांना आनंद होतो. आई बापाले चुलत्याले सगळे ते त्या वस्तीतले. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. मुली नकोच होत्या ना लोकाईले. त्याचे परिणाम आज बघून राहिले ना लोक. किती भ्रूण हत्या झाली राजा. जैसी करणी. 2 व्यापारी एका गावात गेले. ते कांद्याचे व्यापारी नव्हते, हिरेचे व्यापारी होते. आता अनोळखी गावात गेले तर एक मकान दिसलं. त्या मालकाला त्याने विनंती केली की भाऊ इथं आम्हाला 3-3:30 पर्यंत निवारा देसाल का हो. 4 वाजता आम्हाला रेल्वे आहे, इथून निघून जाऊ. त्याला वाटलं काही हरकत नाही. आपले मुलंही काही घरी नसतात. 2 त्याची रूम खाली जाय. ते शेतात जातात पाणी द्यायला. त्याला हो म्हटलं. त्याच्या विचारात घुमलं भाऊ. श्रीमंत माणूस डबल श्रीमंत व्हा वाटलं त्याला. त्याने सुपारी दिली मारे करायला की माझ्या रूम मध्ये या रूम मध्ये 2 व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. तुला काय लागते ते सांग. त्याने सांगले मी इतके इतके पैसे घेईन. ये म्हणे. मग रात्री 2-2:30 वाजता 3 वाजता 4 वाजता. आता योग असा हे मुलं पाणी देत असताना 2 वाजता लाईन गेली. लाईन येणार नव्हती. पाणी बंद झालं. घरी आले. हे 2:30-3 वाजता उठून निघून गेले व्यापारी. त्याच्या जाग्यावर हे मुलं झोपले. थंडीचे दिवस पांघरून झोपले. तो मारेकरी आला. धारदार शस्त्राने त्याने याच्या मानात कतरलं. त्याच्या बापाजवळून पैसे घेऊन निघून गेला. सकाळी बापानं व्यापारी तर 4 वाजता जाणार होते म्हणे अजून झोपले. पाहिलं तर आपले मुलं ढा ढा लढायला लागला. आणि तो गेला मग नाथ बाबाकडे की हे कसं झालं. नाथ बाबा म्हणत हे तूच घडून आणलं सगळं. त्याचं प्रमाण दिलं हरिपाठात. घडी घडी काळ केले कर्म झाले त्याचे भोगा. केले कर्म झाले त्याची भोगा. उपदले मेले ऐसे बाबा रे हे कर्म कोण केलं रे. तूच केलं. जे करसान ते भराच लागते. इथंच भरा लागते. आता तिकडे नाही. कोण पाहिजे तुमचं तिकडे भरून राहिले म्हणून इथं जा. एका हाताने कर दुसऱ्या हाताने येथेच कर. लपशील कोटवर. किती दिवस लपसान तुम्ही. कोणीच रोखू शकत नाही. मग तुम्हाला ज्या दिवशी तो काढीन ना त्याला सांगता नाही येत की माझ्या चुलत भाऊ सरपंच आहे.
की मंत्री आहे, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील पुढे संचित जाईल बाई, तुका म्हणे ते यमाज्ञा. म्हणून कबीर महाराज म्हणतात, त्या मुलाचा जन्म होतो ते रडत येते, पण या बाकीच्यांना सगळ्या आप्तजनांना आनंद होतो, त्याचे साखरपान वाटतात. पण पोरा आता असे निघले राजा. एक म्हातारी सांगत बसली, म्हणे माझा 2 मुलं लंडनला आहेत, एक रशियाला आहे, माझी मुलगी अमेरिकेला आहे. म्हटलं आजी तुम्ही कुठे असता? म्हणे मी वृद्ध आश्रमात आहे. काय करता अशा लोक पोरायचं? पोरगा तोच आहे की बापाले पूत नरकातून वाचवते, त्याला पुत्र असं म्हणतात. दररोज बापाले रडवते, त्याला लडका म्हणतात. आणि जो बापाले परक करते त्याला पोरगा म्हणतात. विठाला विठाला कबीर महाराज म्हणतात, असं काही करून ठेवा की आपण गेल्यावर सगळे लोक आपल्यासाठी, सगळे लोक रडले पाहिजे. हो, पिछे ऐशी करनी कर चलो. हो, जग रोये हम हसे, हसत हसत जा, तुका म्हणे एका मरणे सरे. मरण सगळ्यालेच आहे. हो, पण आपण मरणाची पत्रिकाही आली तरी तिथे ते टोक काढतो. असं अगा मरहा बोल न साची माऊली म्हणतात, मेल्याशिवाय गत्यांतर नाही. हो, मराच लागते सगळ्याले. पण जोपर्यंत तुमचं आपलं या पाप पुण्याचं माप भरत नाही, हो, तोपर्यंत आपलं जीवन आहे. हो हो, आणि मरण काही असं घरात ठेवल्या जात नाही. माणूस बाहेर गावले निघाला, असं आहे का की पत्नी जोड देते की हे माझं मरण ठेव. आता लोक घरात मरून नाही राहिले, फार कमी मरून राहिले, काऊन की पुरुषच नाही, गपलतीत ते यम मारत नाही. लोक म्हणतात ना, मर्याले रिकाम पण नाही आम्हाला, कुठे काढलं तुमचं कीर्तन हो महाराज. म्हणून ते यमाईने तिकडेच पकडतात. आता ते एखाद्या पुलावर, रस्त्यावर, एखाद्या ढाब्यावर, आणि ते मग त्याच्यात लिहून येते पेपरात, श्रीच्या दर्शनाला जात असताना. आता श्रीले काल म्हणतात घालतो, श्रीचा काही दोष आहे काय? मरा लागते. मरण असं ठेवता येत नाही. ते गठोडं पाचीच्या दिवशी ते सटवी येते, तुमचं प्रारब्ध लिहिल्या जाते. आणि तुम्ही आता बाहेर किती प्रयत्न केले तरी बदलू शकत नाही कोणी. ते जर बदललं तर ते ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात 101 नंबरची ओवी वाच जा. लल्लाटीचे लिहिले काही केल्या न मोडे, सिद्धांत दिला माऊलीनं. आणि ते पटून द्यासाठी दृष्टांत दिला, काळे गोरे पण धुतले फिटोने ने. आता 2च कलर आहेत पुरुष वर्गात, महिलाईत, काळा आणि गोरा. पण तो काळा कलर जायसाठी आपण खूप प्रयत्न करतो, ते अज्ञान आहे आपलं, तो भ्रम आहे. माऊली म्हणतात, तो काही केलं जगातली नाही, पाताळातले औषध आणलं तुम्ही, फेऱ्याम लावली नाही तरी तो जात नाही. काळे गोरे पण धुतले फिटो नेने, लल्लाटीचे लिहिले काही केल्या न मोडे. जे तुमचं प्रारब्ध लिहिल्या गेलं, आज तुमच्या प्रारब्धात तुम्ही जे भोगून राहिले ते कोणी हिसकून घेईल काय? जो तुम्हारे किस्मत में था उसे कोई छीन नहीं सकता, और जो तुम्हारे किस्मत में नहीं उसे कोई दे न सकता. या जगात शक्तीच नाही अशी. तुमच्या प्रारब्धात जर नाही, कोणता बाबा तुम्हाला म्हणत असेल मी देतो, तर भुलता पाय, त्या बाबा फाबाच्या नांदी येऊ नका. विठाला ते कसं असते, भुलता पाहिजे.
एका माणसानं प्राणी संग्रहालय टाकलं, 40 रुपये तिकीट ठेवलं, कोणीच जायना, बवणी झाली नाही त्याची. 20 रुपये तिकीट ठेवलं तरी कोणीच गेलं नाही. 10 रुपये तिकीट ठेवलं, तो मॅनेजर म्हणे मालक हे बंद करा, दुसरे टाका म्हणे, कचोरीला चालून राहिली याच्यापेक्षा. दुकान झाले का कचोरीचे, मैदा मंद होतात. पण मालक हुशार होता, मालकानं काय केलं, नाही म्हणे बंद नाही करायचं, 4ही गेटवर बोर्ड लावून द्या, निशुल्क फुकट. आता हा देश फुकाचा भेटेला आहे ना आपल्याला, तर जास्त फुका धाव जास्त आहे माणसाची. जा गर्दी झाली त्या प्राणी संग्रहालयामध्ये, 1-1.5 लाख लोक, पाय ठेवायला जागा नाही. आणि त्याने 4ही गेट बंद केले, अनाऊन्स केलं की बाहेर जाण्यासाठी 400 रुपये लागतील. लोकांनी 5-5चे दिले, 100 घ्यायची सूद नाही, काऊन की वाघ सोडला मोका आहे त्याच्यात. म्हणून हे या जगात असंच चालू आहे. शुद्ध परमार्थ करा माणसानं, शुद्ध बरं, त्याची वो नाही आला पाहिजे, पुढे वो येते. नाही तर तुम्ही वाचलाशील ना, वो कुठे येते, शुद्ध शाकाहारी व, ते शुद्धच नाही. तुमच्या गावात मला एखादा माणूस दाखवा या नगरात, नालायक व सज्जन, एकाच माणसाचे दोन्ही नाव आहेत का? तसं ते शुद्ध परमार्थ करा, अशुद्ध करू नका. चांगली मेहनत केली तर चांगलं फळ आहे, रिजल्ट चांगला लागते त्याचा. म्हणून मरा लागते सगळ्याले, ते मरण काही ठेवता नाही. ज्या दिवशी आपली पाची होते त्या दिवसापासून आपल्या सोबत आहे, तेच महाराज अभंगाचे 3ऱ्या श्लोक. मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी. जिने तोची वरे माप भरे, जिने तोची वरे माप भरे, जिने तोची वरे पाप भरे, जिने तोची वरे पाप भरे. जिने तोची वरे माप भरे, जिने तोची वरे माप भरे. मारा हात देवा भयंत हात, हात देवा भयंत हात, मारा 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 हात देवा भयंत हात. मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोची वरी माप भरे. ज्या दिवशी काळीन त्या दिवशी कोणी वाचू शकत नाही आपल्याला. ज्या दिवशी जा लागीन ना त्या दिवशी डॉक्टर नाही, वकील नाही, कोणीच नाही. जाने वाले जाते समय रोकना किसी से होता नहीं, यदि रोगी है बहुत दिनों से डॉक्टर की आज्ञा बिना मरता नहीं. डॉक्टर की आज्ञा प्रमाण आहे का त्याला? हुआ प्रभु का इशारा तो डॉक्टर उसे रोक सकता नहीं. म्हणून कधी जा लागी नश्वर आहे याच्यासाठीच सावध केलं तुकोबानं. घाण आहे सगळी या शरीरात, ते वरून दिसते चांगलं. नाकी तोंडी कुरमी किडे
तो गर्भ असते ना त्याच्या नाका डोळ्यात सगळी घाण जाते. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या देहाचा भरवसा पुत्रान धरावा ऐसा बहुत थकियले मृगजळाची आशा. मदालचा 20 अभंग आहे. आपल्याला वेळ नसते. आता काही काही लोक मागून येतात पण ते म्हणतात काही होतं ते हे. काही काही गावात तर म्हणतात हे धतिंग राहिलंच का अजून धतिंग आहे का हे. म्हणजे काय ताळा आपला ताळाच नाही ना हो. म्हणून हे आपल्याला शेजारचे त्रास देतात की नाही. नाहीतर एका माणसानं कुत्र्याला दगड मारला, कुत्र पळून गेलं बिचार, पण त्याचा माल भाऊ तिकडच्या कोपऱ्यावर होतं, त्यानेही त्याला गचंडी दिली, मदत नाही केली. आणि तोच गोटान तोच मारणारा त्यानं मुळाच्या कांद्याला दगड मारला, काय होईल. फोडून काढला, 3 दिवस बाहेर नाही येऊ द्याला. डसल्या त्या माश्या एकी आहे त्याची. हो, म्हणून कधी जा लागीन काही भरोसा नाही. हो, एक हिंदी कवी मस्त लिहिते, हरी आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं, लोग कांटों के बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. जखमा झाल्या का त्या हारापासून, पण तू म्हणते फुलापासून जखम होणे, त्याचा अर्थ असा आहे भावाचा भावाले त्रास, मुलाचा बापाला त्रास, जेठानीचा देरानीले त्रास, सासूचा सुनेले त्रास, शेजाऱ्याले शेजाऱ्याचा त्रास, आणि देशाले देशाचा त्रास, असं त्याचा अर्थ. हमने तो फूलों से जख्म खाए है, तू किसी के ऐब को बेनकाब न कर, हम तो भले या बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा, एक न एक दिन ये मिट्टी का पुतला मिट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गयो, बुरा मिला नहीं कोई, जब घट भीतर देख दिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो ये जिंदगी एक क्रिया का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, अगर देखना है ये दिन सुनहरा, पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. म्हणून आधी दुःख आहे मग सुख आहे बाबा. पण मरणाची तव गाठोली पदरी, जिने तोची वरी माप बरे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून या जगात देवाशिवाय कोणीच नाही आपलं.
हे दिसते ना, हे गाभाळ म्हटलं याला तुकोबानं. आणि नका पडू बाळाची घरी हा धूर आहे धूर. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका धुरे धुरे भरून राहू. तो धूर भरला आपण डोळ्यात आणि धुपूट गेल्यावर दिसत नाही काही, भल तिकडेच जाते माणूस. धूर आहे, कोणीच कोणाचं नाही. हरी मान ले तू कहना मेरा, नहीं तो पछताएगा. मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. बेटा बेटा कहता तेरा बेटा नहीं है तेरा. बेटा तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. बेटी बेटी कहता मेरी बेटी नहीं है तेरी. बेटी तो एक दिन जामाई ले जाएगा. पड़ोसी पड़ोसी करता है मेरा, पड़ोसी नहीं है तेरा. पड़ोसी तो एक दिन आग लगा के आएगा. कुठपर्यंत आहे? नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाच्या कुणी नाही नाही कुणाच्या कुणी हो बहीण कुणाची भाऊ कुणाचा कुणी कुणाचे सगळे हा मेल्या मागे रडतील सारे मेल्या मागे रडतील सारे तुटतील धागेदार नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाच्या कुणी नाही रे नाही कुणाच्या कुणी या जगात कोणीच कोणाचं नाही हो. हे काहीतरी आहे आपलं. बहीण मावशी भाऊ आत्या नाही. अंतकालीचा सोयरान तुका म्हणे विठू धरा. तो देवच आपला आहे. आपला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जीवा सुख. यशाची आलिया ओळगा शारंग धरू नाहीतरी संसार जाईल. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी. जोपर्यंत आपलं माप भरत नाही तोपर्यंत हे जीवन आहे. आणि ज्या दिवशी आपलं माप पूर्ण झालं त्या दिवशी तो नेल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही कोण्याही कोपऱ्यात लपा. हो, वेळही होत आली आता. 5 मिनिटं राहिले आपले नाही. म्हणून हे सगळं कसं आहे धूर आहे. आणि तो आपण भार वाहतो त्याला धिग्ग असं तुकोबा म्हणतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे धीग तुका म्हणे धीग वाहती मार्ग तुका म्हणे धीग वाहती मार्ग तुका म्हणे धीग तुका म्हणे धीग वाहती मर्यादा तुका म्हणे धीग वाहती मार्ग तुका म्हणे धीग वाहती
भासे मारा हाक देव भयात हाते मारा हाक देव मारा हाक देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अंगाले मग हालून येते कमलाबाई निघून गेल्या. त्यांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिरकाल शांती देव हेच प्रभूचरणी आपण प्रार्थना करू आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.